घरचा तंत्र आणि घरचा वैद्य आणि नैसर्गिक आनंद या आपल्या असे मित्रांनो 2-3 चॅनल आहेत. तर आज तुम्हाला लक्ष्मणा एक बूटी जी भुईरिंगणी म्हणतात त्याच्यातली एक तुम्हाला जात दाखवणार आहे. तर ह्याच्यात बघा त्याला आता फुलं आले म्हणून आपल्याला व्हिडिओ काढायचो, कारण फुलं नसल्यानंतर माणसाला कळत नाही की कसले फुलं आहेत काय आहे. ते बघा 2 फुलं आलेले आहेत आणि एक अशा कळ्या आल्यात आणि अजून बाजूला बघा कळ्या आलेल्या आहेत. मग असे झाड एकदम मस्त आहे. इथं आणि कळ्या आलेल्या आहेत. ह्याला अशा फुलं आहेत चांगल्या प्रकारे आलेले आहेत. लक्ष्मणा मित्रांनो तुम्हाला धन वृद्धीसाठी धन पैसा घरात येण्यासाठी ह्याचा वापर करायचा आहे. तर ह्याचा वापर तुम्हाला कसा करायचा मित्रांनो, धन वृद्धीसाठी सकाळी आंघोळ पूजापाठ करून तुम्हाला पुष्य नक्षत्र दिवशी ह्या झाडापाशी जाऊन पांढऱ्या फुलाच्या रुईपाशी रिंगणीपाशी ह्याला लक्ष्मणा म्हणतात, ह्या झाडापाशी जाऊन हात जोडून इनवणी करून स्वाहा धन लक्ष्मी नम स्वाहा धन लक्ष्मी नम असा 108 वेळा किंवा 21 वेळा 51 वेळा तुम्हाला होईल तेवढा जप करायचा आहे. ह्या झाडापाशी जाऊन जप करून ह्याची काय करायचं मित्रांनो, खोदून आपल्याला मुळी काढून घ्यायची. ही मुळी तुम्हाला तिजोरीमध्ये गल्ल्यामध्ये कुठं तुम्ही पैशाचा डब्बा कुठं जिथं ठेवताय तिथं तुम्हाला ठेवून द्यायची. तर ह्याच्यामुळं काय होईल, तुमच्या धन वृद्धी होईल, पैसा वृद्धी होईल आणि लक्ष्मी बंधन असेल ती खुलून जाईल आणि घरामध्ये पैसा एकदम टिकून जाणार आहे मित्रांनो. तर ही वनस्पती कारगर काम करते त्याच्यासाठी मित्रांनो. फक्त तुम्हाला नक्षत्र येळ काळ लक्ष करायचं आहे. परत तुम्हाला मित्रांनो ही एक काय होतं, एक व्हिडिओ बनवून टाकतो. एकच व्हिडिओ जर असा बनवला मोठा तर लोक बघत नाहीत आणि अर्धावट बघते. तेच पाहिजे तुम्हाला परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला धन लाभ रिद्धी सिद्धी प्राप्तीसाठी तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघावं लागेल. आणि हे जे फळ कुणाला लागत असले मित्रांनो, हे जे बी लागत असलं तर आपण गॅरंटेड ह्याचंच बी देणार, दुसरं बी देणार नाही. लोकांनी कसं असतं विश्वास नाही, फुल आल्याशिवाय फुल आलं का बघा, हे आलं का बघा म्हणतात. त्याच्यामुळे आपण हीच देणार, दुसरे बी देणार नाही. आपल्या ह्याचं बी भेटून जाईल. जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. परत आपण दुसऱ्या लगेच व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. चला राम राम.